भाऊसाहेब रंगारीच्या सुद्धा या ट्रस्टचं जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यापासून खऱ्या अर्थाने जे भाऊसाहेब रंगारींचं काम या स्वातंत्र्य लढ्यापासून ते पुण्याच्या या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये राहिले ते समाजापुढे मांडण्याचं काम पुनीजींनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे। पुनीजींचं मनापासून अभिनंदन, कौतुक करायचंय। ते कौतुक यासाठी करायचं की त्यांनी धाडस केलं की खऱ्या अर्थाने हे आपले जे धार्मिक सण आहेत या धार्मिक सणांमध्ये पारंपरिक खेळ आणि वाद्य असले पाहिजे, ही त्यांची भावना आहे। अनेक लोकांच्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जनतेची भावना आहे। नाही, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीमध्ये येण्याचा एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी भावना आणि श्रद्धा असते। कारण खरं पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारींचा योगदान प्रचंड मोठं आहे। आणि अशा महत्वाच्या पुण्याच्या मानाच्या गणपतीमध्ये येऊन दर्शन घेणं गणेशोत्सवाच्या सोहळ्यामध्ये निश्चितपणे आमचं भाग्य आहे। मी या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र पुनीजी बालन यांचं मनापासून आभार मानेन की पुण्याच्या गणेशोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक वेगळी प्रतिष्ठा आज त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून पुनीजींनी मिळवून दिलेली आहे। आणि या उत्सवाला एक वेगळं स्वरूप आणण्याचं काम केलं आहे। भाऊसाहेब रंगारीच्या सुद्धा या ट्रस्टचं जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यापासून खऱ्या अर्थाने जे भाऊसाहेब रंगारींचं काम या स्वातंत्र्य लढ्यापासून ते पुण्याच्या या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये राहिले ते समाजापुढे मांडण्याचं काम पुनीजींनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे। मी सन्माननीय माझे मित्र पुनीजी बालन यांचेही मनापासून धन्यवाद माने आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व पुणेकरांना आणि भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी माझ्या मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो। एकतर महाराष्ट्रामध्ये अनेक विषय मी सार्वजनिक जीवनातही काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तरुण पिढीचे प्रश्न आहेत, मराठा आरक्षणाचा विषय आहे। तर माझी गणरायाला चरणी प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना, महिलांना, आमच्या तरुण पिढीला बळ मिळावं असं हे येणारं वर्ष आणि पुढचा काळ असावा। आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्याही बांधवांच्या जे गरीब लोक आहेत त्यांनाही न्याय मिळण्याची आशीर्वाद गणरायाचे त्यांच्या पाठीशी असावे। तर मला पुनीजींचं मनापासून अभिनंदन, कौतुक करायचंय। ते कौतुक यासाठी करायचं की त्यांनी धाडस केलं की खऱ्या अर्थाने हे आपले जे धार्मिक सण आहेत या धार्मिक सणांमध्ये पारंपरिक खेळ आणि वाद्य असले पाहिजे, ही त्यांची भावना आहे। अनेक लोकांच्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जनतेची भावना आहे। आणि दुर्दैव आणि मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये जे डीजे लावून काही जे गोष्टी होत होत्या त्या मला वाटतं आपल्या परंपरेला, संस्कृतीला योग्य अशा नव्हत्या। मी सुद्धा विधानसभेत हा विषय मांडलेला होता की डीजे मुक्त आता धार्मिक सण आणि पारंपरिक आपल्या या गोष्टी झाल्या पाहिजे। आज पुनीजी ते प्रत्यक्षपणे पुनीजी आज अंमलात आणतायत, याचा मनापासून आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।